ऑफ अमेरिकाने भारताला सुमारे 52.8 दशलक्ष डॉलरच्या सबमरीन विरोधी सोनोबुई व त्यासंबंधित उपकरणांच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. भारत सरकारने अमेरिकेकडे ANSSQ-53G हाय अल्टिट्यूड अँटी सबमरीन वॉरफेअर HAASW सोनोबुयूस, ANSSQ-62F HAASW सोनोबुयूस व ANSSQ-36 सोनोबुयूस यांची मागणी केली होती. प्रस्तावित खरेदीमुळे भारताच्या MH-60R हेलिकॉप्टरची सबमरीन विरोधी ऑपरेशन्सची क्षमता वाढणार असून भविष्यातील धोक्यांना देण्यासाठी ती उपयोगी ठरणार आहे. भारताने शनिवारी चेन्नईतील तिरुविंदाई येथून पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट RHUMI-1 यशस्वीरित्या लॉन्च केले. हे रॉकेट तामिळनाडू स्थित स्टार्टअप स्पेस झोन इंडियाने मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने विकसित केले आहे. RHUMI-1 रॉकेटने आपल्यासोबत 3 क्यूब सॅटेलाइट आणि 50 PICO सॅटेलाइट घेऊन जात त्यांना सब ऑर्बिटल ट्रॅजेक्टरीमध्ये यशस्वीरित्या लॉन्च केले आहे. हे सॅटेलाइट ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजवर आधारित संशोधनासाठी डाटा जमा करणार आहेत. RHUMI-1 रॉकेट द्रव आणि घन अशा दोन्ही इंधनांवर आधारित प्रपल्शन सिस्टमचा वापर करीत असल्याने रॉकेटची कार्यक्षमता सुधारणार असून रॉकेटच्या ऑपरेशनल खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होणार आहे. भारतीय वायुसेना ड्रोन लॉइटरिंग ॲम्युनेशन, सबसोनिक क्रूज मिसाइल्स आणि रॉकेट्स यासारख्या कमी किमतीच्या हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचा विकास आणि संपादन करण्यास जोर देत आहे. आधुनिक युद्धाच्या विकसित रणनीती ओळखून भारतीय वायुसेनेने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींच्या मर्यादा ओळखून घेतल्या आहेत. भारतीय वायुसेना सध्या VLSRSAM आणि मोबाईल डिफेन्ससाठी VSHORADS सारख्या सिस्टमचा विकास करीत आहे. पण या सिस्टीम्स अधिक खर्चिक व उत्पादनात वेळखाऊ आहेत. त्यामुळे भारतीय वायुसेना कमी खर्चिक आणि ट्रक हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमान अशा सर्व प्लॅटफॉर्मवरती डिप्लॉय करता येतील अशा इंटरसेप्टर मिसाईलच्या विकासावर भर देत आहे. प्रामुख्याने हवेतून हवेत मारा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या इंटरसेप्टर मिसाईल्सची रेंज 25 ते 30 किलोमीटरहून अधिक असणे आवश्यक असणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हालने 2026 पासून स्वदेशी निर्मित उत्तम एसा फायर कंट्रोल रडार LCA तेजस मार्क 1A वरती इंटिग्रेट करणार असल्याचे जाहीर केले आहे. तेजस मार्क 1A मध्ये उत्तम रडारचा समावेश 41व्या विमानापासून सुरू करण्यात येणार असून सुरुवातीच्या 40 विमानांमध्ये इस्रायली एल्टा ELM-2052 एसा रडारचा वापर करण्यात येणार आहे. उत्तम रडार हे इस्रायली ELM-2052 रडारहून सर्वच बाबतीत अधिक प्रगत असल्याने तेजस विमानांची कार्यक्षमता वाढणार आहे. उत्तम रडार भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOने केले असून या रडारने तेजस प्रोटोटाईपवर 125हून अधिक उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. भारताच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिश इंजिनियर्स R&DELEने लहान स्केलवरील इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉन्च सिस्टम्स EMALS छोट्या स्केलवरील टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटर विकसित केले आहे. ही टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटर 16 ते 18 मीटरच्या अंतरात 400 किलोग्रॅमपर्यंतचा पेलोड म्हणजेच UAVच्या वजनाचा पेलोड यशस्वीरित्या लॉन्च करू शकते. नौदलाच्या भविष्यात तयार करण्यात येणाऱ्या IAC-3 विशाल विमानवाहू जहाजांसाठी यावर आधारित पूर्ण विकसित EMALC प्रणाली तयार केली जाणार आहे. भविष्यात तयार केली जाणारी ही EMALS प्रणाली ही मिनी AWACS TEDBF राफेल M विमाने, मरीन UAV आणि हेल UAV सह 40 टनांपर्यंतच्या वजनाचे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी डिझाईन केले जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हाल संयुक्तपणे लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर LCH प्रचंडसाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर पॉड EW पॉड विकसित करणार आहेत. हा EW पॉड LCH प्रचंडच्या इनर टॉवरवरती इन्स्टॉल केला जाणार असून त्यामुळे LCH प्रचंडला रडार गाइडेड मिसाईलपासून आपली सुरक्षा करण्यास मदत होणार आहे. EW पॉडच्या इंटिग्रेशन्समुळे LCH प्रचंडची सर्व्हायबिलिटी आणि ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हालने अर्जेंटिनाच्या सेनेला आपल्या ALH ध्रुव व LUH या हेलिकॉप्टरांची ऑफर दिली आहे. अर्जेंटिना त्यांच्या ताफ्यातील जुनी झालेली UH-1 हेलिकॉप्टर रिटायर करण्याच्या विचारात आहे. अर्जेंटिनाकडून प्लेस केलेली ही ऑर्डर मिळवण्यासाठी हालने स्थानिक असेंब्ली आणि तंत्रज्ञान हस्तांतराची ऑफर दिली आहे. भारताची मध्यम दूरीची हवेतून हवेत मारा करण्यासाठी सक्षम असणारी अस्त्र मार्क 2 मिसाईल भारताची हवाई ताकद मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत करण्यास सज्ज आहे. अमेरिकेच्या AIM-120 AMRAAM मिसाईल प्रमाणेच अस्त्र मार्क 2 मिसाईल सुद्धा लांबच्या पल्ल्यावरील हवाई टार्गेट नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. विविध कपॅसिटीने युक्त अस्त्र मार्क 2 मिसाईल 160 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. या मिसाईलमध्ये ड्युअल प्लस मोटरचा वापर केला असून इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टम आणि ॲक्टिव्ह रडार सीकरने युक्त असणारी ही मिसाईल उच्च मॅन्युव्हरॅबिलिटी आणि ॲक्युरसी प्रदान करते. भारताची ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड OFB आणि रशियाची क्लासनिको कन्सर्न यांची जॉईंट व्हेंचर कंपनी इंडो रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड 2025 पर्यंत संपूर्णपणे भारतात निर्माण झालेल्या पार्ट्सपासून AK-203 रायफलची असेंब्ली करणार आहेत. AK-203ला सामील करून भारतीय सेना आपल्या जुन्या इन्सास रायफल्सना रिटायर करणार आहे. AK-203च्या रूपाने भारतीय सेनेला आधुनिक आणि अतिशय परिणामकारक असे हत्यार प्राप्त होणार आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात समुद्री सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत आणि जपानने अंडरवॉटर सर्व्हिलन्स प्रणाली विकसित करण्यावर सहमती दाखवली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या 2+2 बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांदरम्यान निर्माण करण्यात येणारी ही प्रणाली पाण्यावरील जहाजांबरोबर पाण्याखालून जाणाऱ्या जहाजांचा शोध घेण्यास सक्षम असणार आहेत. या प्रणालीमुळे हिंद महासागरात वाढणाऱ्या चायनीज सबमरीनच्या धोक्याचा सामना करणे सुलभ होणार आहे.